नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ऑनलाईन अंकगणित या कोर्समध्ये। मित्रांनो, आज आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत शॉर्टकट गुणाकार कसा करतात। कोणत्याही 2 अंकी संख्यांचा गुणाकार किंवा कोणत्याही 3 अंकी संख्यांचा गुणाकार किंवा कोणत्याही 4 अंकी संख्यांचा गुणाकार कसा केला जातो हे शॉर्टकट मी तुम्हाला आज समजवणार आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला काही मोजके असे शॉर्टकट आहेत की आपण त्यासोबत 11 सोबत कोणती संख्या आली किंवा 11 सोबत 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या किंवा 99, एक सम किंवा एक विषम किंवा 5 असताना किंवा 25 असताना किंवा 125 असताना ज्यावेळेस आपण असा गुणाकार करूया त्यावेळेस शॉर्टकट पद्धतीने आपण लवकरात लवकर गुणाकारापर्यंत पोहोचू शकतो। ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा घेतो आता कोणत्याही कोणत्याही 2 अंकी संख्यांचा गुणाकार करत असताना आता आपण पहिली शॉर्टकट पाहूया 11। आता समजा 11 ही संख्या घेतली, 11 गुणिला जर 24 असेल म्हणजे 11 गुणिला 24 ही अंक असेल, हे 2 अंकी संख्या असतील, त्यावेळेस काय करायचे मित्रांनो पहा, हा 4 जसाच तसा घ्यायचा, 4 आणि 2 6 आणि हा 2 जसाच तसा झाला 11 गुणिला 24 या 2 अंकी संख्यांचा गुणाकार। काय केलं, 4 जसाच तसा घेतला, 4 आणि 2 यांची बेरीज केली, मध्यस्थानी घेतली आणि 2 जसाच तसा। ठीक आहे, पुढची एक संख्या घेऊया, 11 गुणिला 36 घेतला, 11 गुणिला 36 ही 2 अंकी संख्या घेतली। तर मित्रांनो आपण या ठिकाणी काय घेतला, 6 जसाच तसा, 6 अधिक 3 किती आले 9 आणि 3 जसाच तसा। ठीक आहे, खूप सिंपल शॉर्टकट आहे। 11 सोबत कोणतीही 2 अंकी संख्या असताना परत आणखी एक घेतो, 11 गुणिला 72, 11 गुणिला 72 तर 2 जसाच तसा, 7 आणि 2 किती आले 9 आणि हा 7। ठीक आहे, परत एक संख्या घेतो, 11 गुणिला 34 तर 4 जसाच तसा, 4 अधिक 3 किती आले 7 आणि हा 3 जसाच तसा। समजलं? तर 11 सोबत 2 अंकी असताना असं याचे एक शॉर्टकट आहे। ठीक आहे, आता एक थोडी वेगळी संख्या घेऊ की ज्याची बेरीज ही 2 अंकी येत असेल। आता प्रत्येक ठिकाणी पहा 7 आणि 2 9 येतो, 3 आणि 4 7 आला म्हणजे बेरीज या ठिकाणी किती अंकी येते, 1 अंकी संख्या येते। आणि 2 अंकी आली तर 11 सोबत ते कसं सॉल्व करतात तेही सांगतो। 11 गुणिला जर 79 असला मित्रांनो, 11 गुणिला किती 79 तर 9 जसाच तसा घेतला, 9 7 किती होतात 16, 16 घेतला 6, हातच्या आला 1, आता 7 मध्ये 1 मिळवा किती आला 8 झाला याचा गुणाकार। समजलं? परत एकदा समजून घ्या, 9 जसाच तसा घेतला, 9 अधिक 7 किती होतात 16, 16 घेतला 6, हातच्या आला 1, 7 मध्ये 1 मिळवला 8। समजलं? ठीक आहे, पुढचा एक नंबर घेऊ, 11 गुणिला 87, 11 गुणिला किती 87 तर 7 जसाच तसा घेतला, 7 अधिक 8 किती होतात 15, 15 घेतला 5, हातच्याला 1 तर 8 मध्ये 1 मिळवला 9, 957। तर या ठिकाणी जी बेरीज आहे मित्रांनो ती बेरीज येते तुमची 2 अंकी संख्या। पुढे पाहूया 11 गुणिला घेतो मी आता 96, 11 गुणिला 96 तर 6 जसाच तसा घेतला, तुम्हाला माहिती आहे 9 6 किती आले 15, 15 घेतला 5, हातच्याला 1, 9 1 मिळवला 10 तर 1056 11 गुणिला 96 या 2 अंकी संख्यांचा गुणाकार आला। ठीक आहे, परत आणखी एक संख्या पाहू, 11 गुणिला किती घेतला 76, 11 गुणिला 76 तर या ठिकाणी 6 घेतला, 6 आणि 7 13 होता, 13 घेतला 3, हातच्याला 1, 7 मध्ये 1 मिळवला 8 तर 836 या ठिकाणी गुणाकार आलेला आहे। तुम्हाला समजलं असेल तर 11 गुणिला जर 2 अंकी संख्यांची बेरीज जर 1 अंकी येत असेल तर सिंपल आहे, तेही मी घेतलं। आणि 11 सोबत जर 2 अंकी संख्यांची बेरीज जर 2 अंकी येत असेल त्या ठिकाणी आपण एक संख्या घेतो आणि एक हातच्याला कॅरी फॉरवर्ड करतो आणि तो पुढच्या अंकामध्ये आपण बेरीज करतो। ठीक आहे, हे झाली 11ची शॉर्टकट 2 अंकी संख्या सोबत। आता आपण 11 सोबत कोणतीही 3 अंकी संख्या असेल कसं सॉल्व करतात तेही घेऊया। 11 गुणिला जर मी 123 ही संख्या घेतली, 11 गुणिला 123 तर मित्रांनो पहा या ठिकाणी काय करावं लागेल,
3 जसाच तसा घेतला, 3 आणि 2 किती आले 5, तर या ठिकाणी काय घेतला 5. 2 आणि 1 यांची बेरीज किती आली 3, तर या ठिकाणी काय घेतला 3 आणि 1 जसाच तसा. तर 1353 हा 11 गुणिला 123 या दोन अंकी गुणिला 3 अंकी संख्यांचा गुणाकार आहे. पुढची एक संख्या घेऊया सेम ॲज इट इज. 11 गुणिला 5 2 4 म्हणजेच काय 524. 11 गुणिला 524 ही 3 अंकी संख्या घेतोय. तर या ठिकाणी कसं सॉल्व्ह करणार, 4 ॲज इट इज जसाच तसा घेतला, 4 अधिक 2 किती होतात 6, तर या ठिकाणी आपण 6 घेतला. 2 अधिक 5 किती होतात 7, तर या ठिकाणी आपण 7 घेतला आणि त्याच्यानंतर 5 ही संख्या जसाच तशी घेतली. तर किती आला गुणाकार 57 64. ठीक आहे. पुढे आपण आणखी एक वेगळी संख्या घेऊया. 11 गुणिला 897. 11 गुणिला 897. तर पहा मित्रांनो, सेम तशीच प्रोसेस अप्लाय करूया. 7 जसाच तसा, 9 अधिक 7 किती होतात 16, 9 अधिक 7 किती होतात 16. 16शी आपण काय घेतला 6, हातच्याला 1, हातच्याला किती आला 1 आला. परत 9 अधिक 8 किती होतात 17, 17 आणि हातच्यातला 1 18, 18शी घेतला 8, परत हातच्याला किती आला 1 आला. आपण 8 जसाच तसा लिहितो, परंतु 8 मध्ये हातच्यातला 1 मिळवला तर 9 झाला. तर 98 67 हा झाला 11 गुणिला 897 या 2/3 संख्यांचा गुणाकार. पुढची एक संख्या पाहूया. 11 गुणिला 989. 11 गुणिला 989 म्हणजे 989 घेतला. तर पहा या ठिकाणी कसा शॉर्टकट गुणाकार केला जाईल. तर 9 जसाच तसा घेतला, 9 आणि 8 किती होतात बोला सर्वांनी, 9 अधिक 8 होतात 17, 17शी घेतला 7, हातच्याला 1, 9 अधिक 8 17, 17 आणि हातच्यातला 1 18, 18शी घेतला 8, हातच्याला 1 आणि 9 मध्ये 1 मिळवला किती झाला 10. तर या ठिकाणी 10 879 ह्या झाला तुमच्या 2/3 अंकी संख्यांचा गुणाकार. तसंच जर आपण आणखी एक संख्या पाहू, 11 सोबत शेवटची संख्या घेऊया. 11 सोबत 9 गुणिला 6 गुणिला 8, सॉरी 11 गुणिला 968 ही संख्या घेतली. परत याला सॉल्व्ह करा, तुम्हाला आता हा यायलाच पाहिजे. तर 8 जसाच तसा घेतला, 8 आणि 6 किती होतात 14, 14शी घेतला 4, हातच्याला 1, 9 आणि 6 15, 15 आणि 1 किती झाले 16, 16शी घेतला 6, हातच्याला 1, 9 मध्ये 1 मिळवलं 10, तर 10 648 हा झाला त्यांचा गुणाकार. समजलं मित्रांनो. ठीक आहे. हे झाला 11 सोबत 2 अंकी गुणिला 3 अंकी संख्यांचा गुणाकार. हे झाला 11 सोबत. आता आपण 99 घेऊ, स्पेसिफिक नंबर घेऊ 99. आता 99 सोबत जर 8 हा अंक आला, 99 सोबत 1 अंकी संख्या घेतली तर काय करायचे मित्रांनो, सिंपल 8च्या अगोदर 0 ठेवा. सहज सिंपल पासून सांगतोय, बेसिक पासून. तसं तर तुम्हाला 8 आणि 9 यांचा गुणाकार लवकरात लवकर येईल, परंतु शॉर्टकट कसं पाहणार, 0 8 मधून 1 कमी करा 0 7, आणि हे जे दोघे नंबर आहेत 0 आणि 7 हे कंपल्सरी 9 मधून मायनस करायचा. वरचा कोणताही एक 9 घ्या तरी चालेल. 0 8 मधून काय केलं मित्रांनो 1 मायनस केला, कंपल्सरी 1 मायनस करायचा. 0 7, 9तून 0 गेला 9 आणि 9तून 7 गेले 2. तर या ठिकाणी जो गुणाकार मिळाला आपल्याला तो मिळाला 792. कोणतेही 2 अंकी सोबत 99 सोबत कोणतीही 1 अंकी आली तर असंच करा. 99 गुणिला जर मी 7 घेतला मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 0 जर ठेवला म्हणजे 2 अंकी गुणिला 2 अंकी संख्यांचं ते कंपॅरिझन होतं, म्हणून 0 ठेवावा लागतो. तर 0 7 मधून तुम्ही 1 मायनस करा, किती येईल 0 6. त्याच्यानंतर हे दोघी जे अंक आहेत 0 आणि 6 हे 9तून मायनस करा. 9तून 0 गेला 9, 9तून 6 गेले 3, तर 693 हा झाला त्यांचा गुणाकार. ठीक आहे. 1 अंकी संख्यांचे सिंपल आहे. आता आपण पुढची संख्या पाहूया. 99 गुणिला 28. आता ऑलरेडी मित्रांनो 2 अंकी संख्या आहे, 0 ठेवायची गरज नाही.
तर पहा 99 गुणिले 28 याचं शॉर्टकट तेच सिंपल आपण जे सॉल्व करतोय. 98 मधून 1 मायनस करा. जो 99 सोबत जी संख्या असते त्याच्यातून कंपल्सरी 1 मायनस करा. तो किती आला? 27. किती आला? 27. आता हे जे दोघी नंबर आहेत, हे दोघी नंबर तुम्ही 2 आणि 7 हे 9तून मायनस करा कंपल्सरी. 28 याचा काही संबंध घ्यायचा नाही, त्याच्यातून कंपल्सरी 1 मायनस करा म्हणजे 27 आला. आणि 27 मध्ये 2 आणि 7 हे दोघी अंक सेपरेट वजाबाकी करा क्रमनुसार. 9तून 2 गेले 7, 9तून 7 गेले 2, तर हा गुणाकार झाला तुमच्याला 2772. कोणत्या संख्यांचा? 99 गुणिले 28 या दोन अंकी संख्यांचा गुणाकार. परत आपण दुसरी एक संख्या घेऊया. 99 गुणिले 65. 99 गुणिले काय घेतला? 65. आता या ठिकाणी पहा 65 घेतला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा जो 65 आहे, हा 65 मधून 1 मायनस करा तर किती आला बोला सर्वांनी? 64. 65 मधून 1 मायनस केला 64. त्याच्यानंतर काय करणार? जो 64 जो अंक आलेला आहे त्या 6 आणि 4 हे दोघी 9तून मायनस करा. 9 मधून 6 गेले 3, 9 मधून 4 गेले 5, हा झाला 64 35. 99 गुणिले 65 या दोन अंकी संख्यांचा गुणाकार. परत आणखी एक संख्या घेऊया. 99 गुणिले 99. 99 गुणिले काय घेतला? 99. आता परत या ठिकाणी पण तेच करा. 99 सोबत दुसरा कोणता नंबर आहे? 99च आहे, तर त्याच्यातून सुद्धा 1 मायनस करा. 99 मधून 1 मायनस केला किती आला? 98. आणि आता जो 98 जो नंबर आहे तो 9तून मायनस करा. पहा 9तून 9 गेला 0, 9तून 8 गेला 1, हा झाला गुणाकार 9801. 99 गुणिले 99 या दोन अंकी संख्यांचा गुणाकार आला 9801. समजलं सर्वांना या ठिकाणी? ठीक आहे. आता आपण पाहूया 99 सोबत कोणत्याही तीन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करतात. ठीक आहे. आता एक संख्या घेतली मी 99 गुणिले 125. तर पहा मी मागच्या वेळेस तुम्हाला 99 सोबत दोन अंकी संख्यांचा गुणाकार सांगितला. आता आपण 99 सोबत कोणतेही तीन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करतात ते पाहूया. सर्वात अगोदर काय करायचे मित्रांनो? 125 ही संख्या जशी आहे तशी लिहा आणि त्याच्यावर कंपल्सरी 2 शून्य ठेवा. ठीक आहे. ही दोन अंकीसाठी पण लागू असेल. आणि नंतर काय करा? 125 हा अंक ही संख्या त्याच्यातून मायनस करा. ठीक आहे. आता पहा मायनस केलं तर 10 मधून 5 गेले 9, इकडे 9 उरले कारण इकडे 10 झाले, इकडे 4 राहिले, तर 10 मधून 5 गेले 5. 1 मिनिट. आता याची वजाबाकी करूया. पहा 10 मधून 5 गेले 5, इथं 10 झाले, इथं 9 झाले आणि इथं 4 झाले. 10 मधून 5 गेले 5, त्याच्यानंतर 9 मधून 2 गेले 7, 4 मधून 1 गेला 3 आणि 12 जसाच तसा. म्हणजे याचा जो गुणाकार मिळाला तो काय मिळाला? 12375. पुढची एक संख्या पाहूया तशीच. 99 गुणिले 578. 99 गुणिले 578. 99 गुणिले 578 ही आपण तीन अंकी संख्या घेतली. आता काय करा? 578 जशी आहे तशीच घ्या संख्या आणि त्याच्यावर कंपल्सरी 2 शून्य ठेवा आणि त्याच्यातून 578 ही संख्या मायनस करा. 578. ठीक आहे. आता यांची वजाबाकी करून पाहू. इथं झाले 10, इथं झाले 9 आणि इथं झाले मित्रांनो 7. 10 मधून 8 गेले 2, 9तून 7 गेला 2 आणि 7 मधून 5 गेले 2, त्याच्यानंतर उरले 57. 57,222 ह्या त्या तीन अंकी गुणिले दोन अंकी संख्यांचा गुणाकार आहे. आता पहा 99 सोबत आपण तीन अंकी संख्या घेतली. आता ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला दोन अंकी संख्या सोबत पण लागू आहे. ठीक आहे. आपण ते दोघी ट्रिकने सॉल्व करून पाहू. 99 गुणिले मी जर घेतला 57, पहिल्या ट्रिकने जर सॉल्व केलं तर ह्या 57 मधून आपण काय करतो मित्रांनो? 1 मायनस करतो. तर 57 मधून 1 मायनस गेला किती आला? 56. तर या ठिकाणी 56 घेतला. त्याच्यानंतर काय करतो आपण? हे दोघी जे अंक आहेत 5 आणि 6 हा सेपरेट 9तून मायनस करतो. तर 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 6 गेले 3, तर याचा गुणाकार काय मिळाला आपल्याला? 5643. ठीक आहे. हे झालं पहिल्या मेथडने. आता याला जर आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व केलं, जे आपण तुम्हाला 2 शून्य ठेवून ती संख्या मायनस करायची, तेच आपण सॉल्व करून पाहू. 99 गुणिले 57.
99 गुणिला किती आला 57. तर या 57 वर किती शून्य ठेवा मित्रांनो 2 शून्य आणि त्याच्यातून 57 काय करा मायनस करा. मग 57 मायनस केला तर काय आलं पहा, वजाबाकी करून पाहू. 10 मधून 7 गेले 3, 9तून 5 गेले 4 आणि या ठिकाणी काय उरले 6. तर 56 43 त्यांची वजाबाकी आली. पहा पहिल्या मेथडने आपण ते 56 43 काढला, या ठिकाणी सुद्धा 56 43 काढला. परंतु ज्या वेळेस 299 सोबत 2 अंकी असेल तर मला असं वाटतं तुम्ही ही मेथड अप्लाय करा, ही पण लागू आहे. परंतु 99 सोबत ज्या वेळेस 3 अंकी संख्या असेल त्यावेळेस याच मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. आता आपण पाहूया 399 नाही 999. 9 ची सिरीजचा आपण शॉर्टकट पाहत आहोत. 999 सोबत 2 अंकी संख्यांचा गुणाकार. समजा 68 आहे, 999 गुणिला किती संख्या आहे 2 अंकी संख्या, ती त्यालाच लागू असेल. जे शॉर्टकट मी तुम्हाला सांगतोय त्याच संख्यांना हे शॉर्टकट लागू असेल. आता काय करणार या ठिकाणी, याच्या अगोदर जर 0 लावला म्हणजे यात टोटल 3 अंकी संख्या तयार होते. याच्या अगोदर एक 0 लावून द्यायचा म्हणजे 3 अंकी गुणिला 3 अंकी संख्यांचा तो गुणाकार तयार होतो. मग आता मित्रांनो 068 मधून 1 मायनस करा 067. 068 मधून 1 मायनस करा 067. त्याच्यानंतर काय करा मित्रांनो, हे तिघी अंक 9तून मायनस करूया. 9 मधून 0 गेला 9, 9तून 6 गेले 3 आणि 9तून 7 गेले 2. तर याचा जो गुणाकार मिळाला तो मिळाला 67,932. समजलं व्यवस्थित. परत आणखी एक असंच एक्झाम्पल घेऊ. 999 गुणिला 59. 999 गुणिला काय घेतला 59. 59च्या अगोदर आपण जर 0 लावला तर 3 अंकी संख्या होते आणि याचे पुढची शॉर्टकट तुम्हाला सांगितले 059 मधून 1 मायनस करा तर काय येईल मित्रांनो 058. आणि त्याच्यानंतर हे तिघी अंक कशातून मायनस करा 9तून. 9 मधून 0 गेले 9, 9तून 5 गेले 4 आणि 9तून 8 गेला 1. तर गुणाकार मिळाला 58,941. समजलं व्यवस्थित. आता आपण 999 सोबत 3 अंकी संख्यांचा गुणाकार कसा करतात तेही पाहूया. ,999 गुणिला 546. आता 0 ठेवायची गरज नाही कारण की ऑलरेडी एक 3 अंकी संख्या आहे आणि 3 अंकी संख्येचं शॉर्टकट आपण पाहिलेलं आहे. तर काय करणार या ठिकाणी पण तेच 546 मधून तुम्हाला 1 मायनस करावं लागेल तर काय येईल 545. 546 मधून 1 कमी करावं लागेल काय येईल 545. त्याच्यानंतर तुम्हाला हे तिघी संख्या 9तून मायनस करावे लागतील. 9तून 5 गेला 4, 9तून 4 गेले 5 आणि त्याच्यानंतर 9तून 5 गेले 4. 545 काय मिळाला 454. 545 आणि 454 मिळाला त्या 3 अंकी संख्यांचा गुणाकार. ठीक आहे. असंच एक एक्झाम्पल घेऊया आणखी. 999 गुणिला 998. 999 गुणिला काय घेतला 998. आता याचे शॉर्टकट कसं सॉल्व्ह करणार तेही पाहून घेऊ. 998 मधून 1 कमी करा 997 आणि हे तिघी अंक तुम्ही 9तून मायनस करा. 9 मधून 9 गेला 0, 9 मधून 9 गेला 0, 9तून 7 गेला 2. तर यांचा गुणाकार मिळाला 99,70,02. समजलं. 999 सोबत जर कोणतीही 2 अंकी संख्या असेल किंवा 999 सोबत कोणतीही 3 अंकी संख्या असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही शॉर्टकट गुणाकार करू शकता. आता पुढचे एक शॉर्टकट पाहूया. आता पुढचे एक शॉर्टकट पाहूया मित्रांनो. पहा या ठिकाणी मी असं घेऊया एक समसंख्या गुणिला एक विषम संख्या. समसंख्या गुणिला विषम संख्या. बट विषम संख्या तीच की ज्याच्या एकक स्थानी काय असेल मित्रांनो 5 असेल. की ज्याच्या एकक स्थानी काय असेल 5 असेल त्याला जे शॉर्टकट लागू असेल. अदरवाईज तुम्ही ते शॉर्टकट दुसऱ्या ठिकाणी वापरायचं नाही. आता समजा मी जर अशी संख्या घेतली सम म्हणजे मी जर संख्या घेतली 24 गुणिला जर गुणिला मी असं घेतलं 45. हा 24 ही संख्या कोणती संख्या आहे समसंख्या. त्याच्यानंतर 45 ही संख्या कोणती आहे विषम संख्या. 45 ही विषम संख्या आहे मान्य आहे परंतु विषम तीच घ्यायची की ज्याच्या एकक स्थानी काय असेल 5 असेल. त्याला जे शॉर्टकट लागू आहे अदरवाईज कशालाच नाही. आता पहा काय करायची जी समसंख्या असते मित्रांनो त्याचे निम्मे करा.
जी समसंख्या असते त्याचे निम्मे करा आणि जी विषम संख्या असेल त्याचा डबल करा, म्हणजे जेणेकरून तुमचा तो गुणाकार लवकरात लवकर होईल. गुणिला 45चा डबल किती आला 90. 45चा डबल किती आला 90. समसंख्येचा हाफ केला आणि विषम संख्येचे डबल केले हे लक्षात घ्या. या ठिकाणी समसंख्याचा हाफ करायचे हे ओरली सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतं मित्रांनो. आता 12 1800 होतो म्हणजे 108 आणि त्याच्यावर एक शून्य तर 1080 हा त्यांचा गुणाकार असेल. समजलं हे शॉर्टकट. परत आणखी एक पाहूया वेगळ्या पद्धतीने. 15 गुणिला 18. 15 गुणिला 18. आता 15 या संख्येला काय करणार तुम्ही डबल करा. जी विषम संख्या असेल त्याच्या डबल घ्या आणि जी समसंख्या असेल त्याच्या निम्मे घ्या भागीला 2 घ्या. 15 या संख्येचे डबल किती येतं मित्रांनो बोला 30 आणि 18 या संख्येचे निम्मे किती येतं 9. म्हणजे जी सम असेल त्याच्या निम्मे करा आणि जी विषम असेल त्याचा डबल घ्या. तर यांचा गुणाकार केला तर काय मिळतो 9 त्रिक 27 आणि कोणत्याही एक अंकी संख्यांचा गुणाकार आपला 5 असतो आणि त्याच्यावर हा शून्य जसाच तसा घेतलेला आहे. गुणाकारच्या वेळेस तुम्हाला 1 ते 9 पर्यंतही पाढे पाठ असले तरी चालतील, परंतु आपल्या माहितीसाठी 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ असणं आवश्यक आहे. पुढचे आणखी एक एक्झाम्पल पाहूया. 35 गुणिला 14 घेतला. पहा 35 गुणिला 14. जर याला ओरली सॉल्व्ह करायचं असेल तर पाहायला आपण तोंडी सॉल्व्ह करूया. 35चा डबल करा मित्रांनो किती आला बोला सर्वांनी 70. व्हेरी गुड. त्याच्यानंतर 14च्या निम्मे करा 7. आता 70 गुणिला 7. आता याचा गुणाकार करताना शून्याचा विचार नाही करायचा. 7 7 किती होतो 49. 49 वर शून्य ठेवा म्हणजे काय आला 490 त्यांचा गुणाकार आला. आता मी जर सांगितलं तुम्हाला 25 गुणिला 16. 25 गुणिला 16 घेऊया तर 25च्या निम्मे किती आलं 25चा डबल किती आलं 50 आणि 16च्या निम्मे किती आलं 8. 50 गुणिला 8. 8 पंचे 40. 40 वर एक शून्य झाला त्यांचा गुणाकार 25 गुणिला 16 त्यांचा गुणाकार आला 400. तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस तोंडी सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला हे कामात येईल. ठीक आहे. हे झालं तुमचे सम आणि विषम संख्या असताना. आता पुढची एक शॉर्टकट पाहूया. 5 सोबत कोणतीही संख्या असली समसंख्या असली किंवा विषम संख्या असली तर त्याचा शॉर्टकट गुणाकार कसा करतात तेही या ठिकाणी सॉल्व्ह करूया. पहा 5 गुणिला कोणतीही संख्या घेतली समजा मी आता इथं 18 घेतला तर काय करा जी विषम संख्या असेल आणि जी समसंख्या असेल त्याचा रूल वेगवेगळा आहे. तर पहा याचा रूल वेगवेगळा कोणता आहे. जी 18 असते मित्रांनो त्याच्या नेहमी निम्मेच घ्या. 5 सोबत जी संख्या असेल किंवा आपण तो जे लॉजिक जे मी तुम्हाला शिकवलं तेही अप्लाय केलं तरी चालेल. पहा 5च्या डबल केलं किती आलं 10 आणि 18च्या निम्मे केलं किती आलं 10 9 90. असाही त्यांचा गुणाकार जे मागच्याच तुम्हाला शॉर्टकट सांगितले, परंतु तो शॉर्टकट आता बाजूला ठेवा. तुम्हाला 5 सोबत कोणत्याही संख्येचा गुणाकार कसा करतात ते या ठिकाणी सांगतोय. आता काय करायचं मित्रांनो जी संख्या आहे 5 सोबत त्याचे निम्मे घ्या आणि त्याच्यावर शून्य ठेवा झाला त्याचा शॉर्टकट गुणाकार. ठीक आहे. हे सम असेल तर शून्य ठेवता येतो, परंतु विषम असेल तर जो पॉइंट मध्ये येतं निम्मे तो पॉइंट काढून घ्यायचा त्याचा गुणाकार येतो. कसं पहा आणखी एक एक्झाम्पल घेतो वाटलं तर 5 गुणिला 122. 5 गुणिला काय संख्या घेतली 122. 122 ही संख्या कोणती आहे समसंख्या. मी तुम्हाला काय सांगितलं जी समसंख्या असेल त्याचा हाफ करा आणि त्याच्यावर एक शून्य ठेवा. सिंपल. फक्त हे त्यालाच लागू ज्या ठिकाणी सोबत 5 असेल त्यालाच. बेसक 12 बेक बे. 122 ला मी 2 ने भाग दिला. बेसक 12 बेक बे म्हणजेच काय आला गुणाकार भागाकार किती आला 61 आणि त्याच्यावर एक शून्य ठेवा ज्याला त्यांचा गुणाकार. हा सोबत फक्त 5 सोबत असेल कोणतीही संख्या त्यावेळेस ही ट्रिक तुम्ही अप्लाय करू शकता. आपण ज्यावेळेस सिम्प्लिफिकेशन करतो त्यावेळेस एक खूप महत्वाचं आहे, त्यावेळेस कामात येतं म्हणजे येतं लक्षात घ्या आणि लवकरात लवकर आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. आता 5 सोबत एक समजा आणखी एक मी समसंख्या घेतो. 578 संख्या घेतली. कोणती संख्या घेतली 578. काय सांगितलं 5 सोबत जर कोणतीही समसंख्या असेल त्याच्या निम्मे करा आणि त्याच्यावर एक शून्य ठेवा. 2 दुनी 4 एक उरला 2 8 16 एक उरला 2 9 18 किती आला त्यांचा भागाकार 289 म्हणजे त्यांच्या निम्मे आलं हाफ आलं आणि त्याच्यावर एक शून्य ठेवा झाला तो गुणाकार कोणाचा 5 गुणिला 578 या संख्यांचा. आता 5 सोबत 18 ही समसंख्या घेतली. 5 सोबत 122 सुद्धा समसंख्या घेतली आणि 5 सोबत 578 सुद्धा आपण एक समसंख्या घेतली. आता 5 सोबत विषम संख्या असेल ती कशी सॉल्व्ह करतात तेही सॉल्व्ह करून घेऊ.
पहा मित्रांनो या ठिकाणी आता 5 गुणीला समजा मी 19 घेतली, 5 गुणीला काय घेतली 19, तुम्हाला माहिती 19 × 95 तो राईट बरोबर. हे 19 चे हाफ करा, 19 रुपयाचे हाफ केले तर किती येतो 9 रुपये 50 पैसा. बेनम 18 पॉइंट घेतला राईट आणि 1 उरला तर 2 पंचे 10 किती आला 9.5. परंतु 5 सोबत जर विषम संख्या असेल आणि पॉइंट मध्ये उत्तर असेल, फक्त पॉइंट काढा झाला त्याचा गुणाकार, फक्त पॉइंट काढा झाला त्याचा गुणाकार. जी संख्या असेल त्याच्यासोबत त्याच्या निम्मे करा आणि जो पॉइंट मध्ये उत्तर असेल पॉइंट काढून घ्या झाला त्यांचा गुणाकार. एक असंच एक एक्झाम्पल पाहूया. 5 गुणीला 131, 5 गुणीला काय घेतला 131. ठीक आहे. आता या ठिकाणी याचा हाफ करूया. याचा हाफ काय येईल पहा, बेसक 12 1 उरला, 2 पंचे 10 परत 1 उरला, 2 पंचे 10 किती आला 65.5 मिळाला. ओके. परंतु तुम्हाला गुणाकार करायचा आहे म्हणून पॉइंट काढून टाका, तर याचा गुणाकार किती मिळाला 655. किती मिळाला 655. म्हणजे 5 सोबत जर समसंख्या आली निम्मे करून त्याच्यावर 0 ठेवा आणि 5 सोबत जर विषम संख्या आली निम्मे म्हणजे पॉइंट मध्ये येईलच. कोणतीही विषम संख्याला जर तुम्ही 2 ने भाग दिला तर बाकी नेहमी 1 उरते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ते पॉइंट मध्येच त्याचं उत्तर येईल, पॉइंट काढून घ्या झाला त्यांचा गुणाकार. आणखी एक तुम्हाला असं एक एक्झाम्पल देतो. 5 गुणीला 955, 5 गुणीला 955 काय करणार या ठिकाणी 955 ला 2 ने भाग द्या, जे पॉइंट मध्ये आन्सर येईल त्याला पॉइंट काढून घ्या, तो त्यांचा गुणाकार असेल. 2 चौक 8 1 उरला, 2 साती 14 1 उरला, 2 साती 14 1 उरला, 2 पंचे 10. तो पॉइंट जो असेल तो घेऊ नका, म्हणजे 47 75 ह्या त्या संख्यांचा गुणाकार असेल. समजलं सर्वांना. ओके. आता पहा मित्रांनो पुढचे एक शॉर्टकट पाहूया. पुढचं एक शॉर्टकट ट्रिक आपण पाहूया. आता 25 सोबत जर कोणती संख्या असेल, कोणती संख्या 25 सोबत जर कोणतीही संख्या आली, एक समसंख्या असो की विषम संख्या असो, त्याचे एक शॉर्टकट वेगळं सांगतो. परंतु आता 25 सोबत जर मी 28 संख्या घेतली तर याला पण एक वेगळं लॉजिक आहे. आता तुम्ही जर सम आणि विषमचं लॉजिक वापरलं, 25 चे निम्मे केलं किती आलं 50. ओके. 25 चे डबल केलं किती आलं 50 आणि 28 चे निम्मे केलं किती आलं 14. आता 14 गुणिला 50 परत त्याचे एक शॉर्टकट येईल, एक सम आणि विषम आहे. 50 चा डबल करा 100 आणि 18 च्या निम्मे करा 9, तर 9 वर 2 शून्य 900 हा त्यांचा गुणाकार येईल. ठीक आहे. हे झालं आपल्या पहिल्या पद्धतीने शॉर्टकट. आता याला वेगळ्या पद्धतीने कसं आहे पहा, जी संख्या असते 25 गुणिला 28, 28 जी संख्या असते म्हणजे 25 सोबत जी संख्या असेल त्याला जर तुम्ही 4 ने भाग दिला, त्याला जर तुम्ही 4 ने भाग दिला तर तुमचं उत्तर लवकरात लवकर येईल. 4 1 4 4 7 28 त्याच्यावर 2 शून्य, याचा गुणाकार किती आला 700. ठीक आहे. याचा जो गुणाकार आला तो 700 मिळाला. मी मागच्या वेळेस तुम्हाला जे शॉर्टकट सोडवलं ते चुकलंय, परत त्याला आपण सॉल्व्ह करू. काही 900 काढलं होतं आय थिंक मी. 25 गुणीला 18 तुम्हाला सांगितलंय, सॉरी 28 आहे, 18 म्हणजे मी 9 निम्मे गेला असेल. 25 चा डबल केला किती आला 50 गुणीला 28 च्या निम्मे केलं किती आलं 14. 28 च्या निम्मे केलं किती आलं 14. परत तुमच्या 14 चा पाडा पाठ नसेल तर पहा एक 5 आणि एक सम आहे, म्हणजे विषम समसंख्या आणि विषम संख्या आहे. 50 ला डबल करा किती आला 100, 50 ला डबल केला किती झाला 100 आणि 14 ला निम्मे करा किती आला 7. 7 गुणिला 100 म्हणजे किती आला 700. ठीक आहे. समजलं. 25 सोबत एक शॉर्टकट सॉल्व्ह करू शकतात. परत आपण 25 सोबत दुसरी एक संख्या घेऊया. 25 गुणीला 158 संख्या घेतली. मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, जी 158 संख्या आहे 158 त्याच्यावर कंपल्सरी 2 शून्य ठेवून भागीला जर 4 केला तर यांचा तो गुणाकार असेल. काय सांगितलं, 25 सोबत जर कोणतीही 2 अंकी 3 अंकी 4 अंकी संख्या असली त्याच्यावर 2 शून्य ठेवून 4 ने भाग द्या, म्हणजे त्या 2 अंकी संख्यांचा गुणाकार आहे, त्या 2 संख्यांचा गुणाकार येईल. 4 1 4 4 त्रिक 12 किती उरले 3, 4 9 36 किती उरले 2, 4 पंचे 20 आणि त्याच्यावर एक काय घेतला 0. 39 50 हा वरच्या संख्यांचा गुणाकार आहे. म्हणजे 25 सोबत जर कोणतीही संख्या असली त्याच्यावर 2 शून्य ठेवून भागीला काय करा मित्रांनो 4 घ्या. परत आणखी एक संख्या घेतो
25 गुणिला 179. ठीक आहे, कोणती संख्या घेतली? 179. काय करायचं मित्रांनो, 179 याच्यावर 2 शून्य ठेवून त्याला कशाने भाग द्या? 4 भाग द्या. 4 भाग देऊया. 4 1 4, 4 चोक 16, हातच्याला 1, सॉरी बाकी 1 उरले, हातच्याला 1 होता, तर 9च्या अगोदर 1 घेतला तर 19 झाला. ठीक आहे, 4 चोक किती आला? 16, किती उरले? 3, 4 × 7 28, किती उरले? 2, 4 पंचे 20. तर यांचा जो गुणाकार मिळाला तो काय मिळाला? 44 75. समजलं सर्वांना? तर हे 25चं शॉर्टकट आहे मित्रांनो, हे 25 साठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणखी एक शॉर्टकट पाहूया. आता दोन संख्या असतील की त्यांच्या एकक स्थानी 5 असेल, दोघी संख्यांच्या एकक स्थानी 5 असेल, त्यावेळेस काय शॉर्टकट अप्लाय करा? तर या ठिकाणी पहा, मी 2-4 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो. 75 गुणिला 95. 75 गुणिला काय आला? 95. ओके, दोघी संख्यांमध्ये एकक स्थानी काय आहे? 5. त्यावेळेस अशा संख्या येतात त्यावेळेस शॉर्टकट काय सोडवायचं पहा. एकदा लिहून घेतो. 95 गुणिला 75. तुम्ही 75 गुणिला 95 लिहिला काय, 95 गुणिला 75 लिहिला काही फरक पडत नाही. तर आता या ठिकाणी काय करा मित्रांनो पहा, 5 तर आहेच. ओके, इकडच्या जे उरलेले 2 संख्या आहेत, इकडच्या जे उरलेल्या 2 संख्या आहेत त्यांची बेरीज करा. सर्वात अगोदर 9 आणि 7 यांची बेरीज केली, किती आली? 16. 16 ही संख्या सम आहे. 16 ही संख्या काय आहे? सम आहे. जर त्यांची बेरीज जर सम आली तर शेवटी उत्तरावर 25 घ्या, आणि जर त्यांची बेरीज जर विषम आली तर उत्तरावर 75 घ्या. तर या ठिकाणी जी यांची बेरीज जी आहे ती काय आली मित्रांनो? 16 आली, तर उत्तरावर काय घेतला? 25. आणि जर विषम आली तर उत्तरावर काय घेणार? 75. हे लक्षात घ्या. आता या 16चे निम्मे करून ठेवा, किती झाले? 8. 16चे निम्मे 8 ते करून ठेवा म्हणजे आपल्याला कामात येईल. पुढच्या स्टेपला काय करा, या दोघांचा गुणाकार करा. 9 7 63. 63 आणि 8 जर यांची बेरीज केली, 63 आणि 7 70 आणि 1 71. तर यांचा जो गुणाकार मिळाला तो किती आला? 71 25. सम आलं तर 25 बेरीज, आणि विषम आली तर 75. हे लक्षात घ्या. पुढची एक संख्या घेतो. 85 गुणिला 65. पहा याला कसं सॉल्व्ह करणार? शेवटी एकक स्थानी 5 आहे, यांची बेरीज 8 आणि 6 किती आली? 14. सम आली म्हणजे याचे निम्मे करून ठेवा. 14 ही संख्या सम आहे म्हणून उत्तरावर काय घेतला? 25. ओके, तर 8 × 48. 48 मध्ये 7 मिळवा, 48 मध्ये 2 मिळवले 50 आणि ते 5 55. तर यांचा जो गुणाकार मिळाला तो मिळाला 55 25. काय मिळाला मित्रांनो? 55 25. ठीक आहे, हे झालं सम करत असताना. आता आपण विषम बेरीज घेऊ यांची. दोन एक्झाम्पल घेतो. 45 गुणिला 95 एक संख्या घेऊया, आणि दुसरी संख्या घेऊ 75 गुणिला 65. 75 गुणिला काय घेतली? 65. पहा या ठिकाणी मागच्या वेळेस सम असेल तर उत्तरावर 25 घेतला, आणि विषम बेरीज येईल तर उत्तरावर काय घ्या मित्रांनो? 75. सर्वात अगोदर यांची बेरीज करून पाहू. 9 आणि 4 किती येतात? 13. 13 ही संख्या कोणती आहे? विषम आहे. विषम आली तर उत्तरावर काय घ्या? 75. ओके, त्याच्यानंतर 13चे निम्मे किती येतात? 6.5. 13चे निम्मे किती येतात? 6.5. तर 0.5चा विचार करायचा नाही, फक्त 6 संख्या लक्षात ठेवायची. 0.5 याचा विचार करायचा नाही, कारण आपण विषमच्या निम्मे केलं तर नेहमी प्रत्येक वेळेस ते पॉईंट मध्ये येईलच, म्हणून पॉईंटचा विचार नाही करायचा. 9 चोक 36. 9 चोक 36. 36 मध्ये तुम्हाला हे 6 मिळवावं लागतील. 36 आणि 4 40 आणि वरचे 2 42. तर यांचा जो गुणाकार मिळाला तो काय मिळाला मित्रांनो? 42 75. समजलं? जर हे समजलं नसेल तरी पुढचं सॉल्व्ह करूया. दोघी संख्यांमध्ये एकक स्थानी 5 आहे, यांची बेरीज करून पाहू. 7 आणि 6 सुद्धा या ठिकाणी किती आला? 13. ठीक आहे, या ठिकाणी एक वेगळी संख्या घेऊन पाहू. 45 ही संख्या घेतली तर 7 आणि 4 किती आले? 11. 11 ही संख्या कोणती आहे? विषम. 11चे निम्मे किती येतात? 5.5. म्हणजे 5 याचा फक्त विचार करायचा, पक्का 5 या संख्येचा. विषमाला म्हणून उत्तरावर काय घेतला? 75. आता यांचा जो गुणाकार केला 7 चोक 28 होतो. 28 मध्ये 5 मिळवूया. 28 मध्ये 2 मिळवले 30. 30 आणि 3 33. तर या ठिकाणी यांचा जो गुणाकार मिळाला तो मिळाला 33 75. समजलं? हे एकक स्थानी 5 असताना बेरीज जर सम असेल शेवटी उत्तरावर 25 घेतला, आणि त्या बेरजेच्या निम्मे करून पहिल्या शेवटच्या 2 अंकांचा गुणाकार करून त्याच्यात मिळवला.
विषम असेल तर उत्तरावर 75 घेतला आणि त्या दोन अंकांचा गुणाकार करून जी बेरीज आली त्याच्या हा पॉईंट मध्ये येईल, तो पॉईंट घ्यायचा नाही, त्यांच्या गुणाकारामध्ये जर बेरीज मिळवली ते तुमचा आन्सर मिळेल. ठीक आहे, हे झालं 5 असताना. आता आपण असं पाहूया मित्रांनो, हे सर्व शॉर्टकट्स संपले. आता कोणतीही संख्यामध्ये शॉर्टकट नसेल तर त्यावेळेस कसा गुणाकार करायचा तेही आपण आता पाहून घेऊ. कोणतीही 2 अंकी संख्यांचा गुणाकार कसा करतात पहा. 2 अंकी संख्यांचा जे तुम्हाला मी शॉर्टकट शिकवलं ते बाजूला ठेवा. आता ते शॉर्टकट काही काही ठिकाणी अप्लाय करता येतो, काही वेळेस असतो काही वेळेस नसतो. जर नसेल त्यावेळेस कोणते शॉर्टकट गुणाकार करायचा तेही या ठिकाणी सांगतो. पहा, मी आता संख्या घेतली 79 गुणिला 87. तर याच्यामध्ये जे शॉर्टकट आपण शिकलो ते शॉर्टकट कोणतंही शॉर्टकट या ठिकाणी नाही. तर यासाठी एक मेथड वापरण्यात येते, याला रांगोळी पद्धत म्हणतात. ठीक आहे, 2x2 साठी तुम्हाला ही ट्रिक लक्षात ठेवावी लागेल. पहिल्यांदा शेवटच्या संख्यांचा गुणाकार, सेकंड स्टेपला दोघीच संख्यांचा तिरकस गुणाकार आणि थर्ड स्टेपला पहिल्या संख्यांचा गुणाकार. हे लक्षात घ्या, मी शांततेत तुम्हाला समजून सांगतो. पहा, 9 आणि 7 यांचा गुणाकार मित्रांनो. नवीन 7 63, नवीन 7 63, 63 पैकी काय घेतला 3, हातच्याला 6. हे लिहून घेतो, लिहायची काही गरज नाही, लक्षात ठेवायचं, परंतु समजवण्यासाठी मी लिहून घेतो. नवीन 7 63 घेतला 3, हातच्याला 6. सेकंड स्टेपला काय सांगितलं, तिरकस गुणाकार, आणि त्या तिरकस गुणाकारांचे काय करायचे मित्रांनो, बेरीज करायची. पहा, यांची बेरीज 7 7 49 इकडे घेतला, 9 8 72 इकडे घेतला. या सर्वांची बेरीज करून पाहू. 9 6 15, 15 2 17, 17 घेतला 7, हातच्याला 1, 7 1 8, 8 4 12. तर त्यांची बेरीज किती आली 127. 127 मध्ये शेवटचा अंक घेतला 7, हा हातच्याला काय उरला 12. हातच्याला काय उरला मित्रांनो 12. आता दुसरी स्टेप संपली. तिसरी स्टेप काय करणार, यांचा गुणाकार 7 8 56. तर 12 आणि 56 यांची बेरीज आपलं उत्तर असेल 6 2 8, 5 1 6. तर यांची बेरीज काय मिळाली आपल्याला 68. तर यांचा गुणाकार आला 68 73. ज्या वेळेस कोणत्याही 2 अंकी संख्यांमध्ये काही शॉर्टकट लागत नसेल त्यावेळेस ही रांगोळी मेथड तुम्ही अप्लाय करा. पहा, नवीन 7 63, 63 घेतला 3, हातच्याला 6, 7 7 49, 9 8 72. या सर्वांची बेरीज केली 127 आली. 127 पैकी आपण शेवटचा अंक 7 घेतला, हातच्याला 12. थर्ड स्टेप मध्ये काय, पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार 7 8 56, 56 मध्ये 12 मिळवला 68. तर 68 73 या संख्यांचा गुणाकार झाला. आणखी एक एक्झाम्पल असंच पाहूया. आपण घेऊया 97 गुणिला 52. तुम्ही आता ती शॉर्टकट ट्रिक अप्लाय करू शकता. 7 2 14, 14 घेतला 4, हातच्याला 1. 9 2 18, 18 आणि 1 किती आले 19. 7 5 35 यांची बेरीज करूया. 9 5 14, 14 घेतला 4, हातच्याला 1, 3 2 5. याच्यापैकी आपण काय घेतलं उत्तरावर 4, हातच्याला परत 5. 9 5 45, 45 आणि 5 किती आले 50. तर 50 44 झाला यांचा गुणाकार. ठीक आहे, हे रांगोळी मेथडने सॉल्व्ह करू शकतात. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. 78 गुणिला 64. ठीक आहे, फास्ट करून पाहू. त्याच्यानंतर पहा 8 चौक 32, 32 घेतला 2, हातच्याला 3, हातच्याला 3 लिहून घेतो. 7 चौक 28, 28 आणि 3 31. ठीक आहे, 8 सक 48 यांची बेरीज करूया. 8 आणि 1 9, 4 आणि 3 7. उत्तरावर 9 घेतला, परत हातच्याला किती आला 7. 7 सकम 42, 42 आणि 7 किती आले 49. तर 49 92 या ठिकाणी यांचा गुणाकार असेल. समजलं, कोणत्याही 2 अंकी संख्यांचा गुणाकार या पद्धतीने करू शकतात. परत आणखी एक 2 अंकी संख्यांचाच गुणाकाराचे एक शॉर्टकट सांगतो. काही मुलांचे आता या ठिकाणी आपण जो पाढा बोलतोय तर पाढे किंवा टेबल आपण 25 28 32 याचा पाढा बोलत नाहीये. 1 ते 9 पर्यंत तुमचे पाढे पाठ असतील तर या रांगोळी मेथडने तुम्ही लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. आणखी एक पद्धत सांगतो तुम्हाला 2 अंकी संख्यांसाठी. समजा मी 63 गुणिला 87 घेतला. 63 गुणिला 87 याचा गुणाकार कसा करतात या ठिकाणी लक्षात घ्या. 2x2 संख्यांचा बॉक्स बनवा. 2x2 संख्यांचा बॉक्स बनवला. आता ह्या ठिकाणी अशा रेषा मारून ठेवा. आता 2x2 संख्यांचे गुणाकार करायचा म्हणून 2x2 चा बॉक्स बनवा. तर या ठिकाणी पहा 63 घेतला आणि या ठिकाणी घेतला 87. 63 आणि 87.
8 आणि 6 ला गुणाकार करा. पहा 8चा हा पूर्ण रो आहे, त्याच्यानंतर हा 6चा कॉलम आहे, हा पण 3चा कॉलम आहे. प्रत्येक संख्यांचा गुणाकार त्या त्या कॉलम मध्ये लिहायचा आहे. 8 आणि 6 यांचा गुणाकार किती आला? 8 सक 48. 8 सक किती आला? 48. इथं घेतला 4 आणि 8. 8 त्रिक 24. 24 मध्ये किती आला? 2 आणि 4. समजतंय सर्वांना? 7 सकम 42. 4 आणि 2 या ठिकाणी घेतला आणि 7 त्रिक 21. 2 आणि 1 या ठिकाणी घेतलेला आहे. कॉलम कसा भरला व्यवस्थित समजून घ्या. 8 आणि 6चा गुणाकार 48 या ठिकाणी घेतला. त्याच्यानंतर 8 आणि 3चा गुणाकार 24 ला 2 आणि 4 घेतला. 7 सकम 42 म्हणजे 4 आणि 2 घेतला. 7 त्रिक 21 म्हणजे 2 आणि 1 घेतला. ठीक आहे. आता पुढे कसं सॉल्व्ह करायचं पहा. यांची बेरीज करायची. या कॉलम मध्ये किती अंक आहे? 1. तर त्या ठिकाणी 1 घेतला. आता हे दोन रेषा, या दोन रेषांमध्ये जेवढे अंक असतील त्या तेवढ्या अंकांचा काय करा? बेरीज करा. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8. तर या ठिकाणी काय आला? 8 आला. त्याच्यानंतर यांची बेरीज करा. 8 आणि 2 10, 10 आणि 4 14. 14 घेतला 4, हातच्याला 1, 4 मध्ये 1 मिळवला 5. तर 54 81 गुणाकाराला. जर तुम्हाला रांगोळी पद्धत आवडत नसेल तर तुम्ही ह्या मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. 36 गुणिला 72. 36 गुणिला 72 ते सॉल्व्ह करून पाहू. दोन बाय दोन संख्यांचा बॉक्स बनवा. छत्तीस गुणिला काय आला? 72. तर या ठिकाणी 36 घेतला, या ठिकाणी 72 घेतला. ओके. किंवा 72 इकडे घेतला, 36 तिकडे घेतला, काहीच फरक पडणार नाही. आता पहा या ठिकाणी आपण गुणाकार करूया. 7 त्रिक 21 म्हणजे 2 आणि 1 घेतला. ओके. 3 दुनी 6. आता 6 ही एक अंकी संख्या म्हणजे त्याच्या अगोदर 0 लावा, म्हणजे या ठिकाणी 0 6 लिहा. ओके. 7 सकम 42 म्हणजे 4 आणि 2. 6 दुनी 12 म्हणजे 1 आणि 2. ठीक आहे. या ठिकाणी असं कॉलम हे करत चला आणि त्याच्यानंतर बेरीज करा. या ठिकाणी किती आला? 2. 6 आणि 1 7, 7 आणि 2 9. ठीक आहे. हा 2 नाही आहे, लक्षात घ्या. हा 72 आहे. 0 आणि 1 1, 4 आणि 1 5 आणि वरती किती आला? 2. 25 92 ह्या काय आला? त्या 2 अंकी संख्यांचा गुणाकार. हे झालं 2 अंकी संख्यांसाठी. समजा 3 अंकी संख्या असेल तर 3 बाय 3 चे बॉक्स बनवा. सिंपल आहे. किंवा 3 अंकी गुणिला 2 असेल तर 3 अंकी गुणिला 2 संख्यांचा बॉक्स बनवा. आपण ते एक एक घेऊन घेऊ. 3 अंकी संख्यांचे घेऊ. $385 गुणिला 112. 385 गुणिला काय घेतला? 112. आता या ठिकाणी पहा 3 बाय 3 संख्यांचा बॉक्स बनवूया. तीन बाय 3 संख्यांचा बॉक्स बनवला. त्याच्यानंतर असे कॉलम ओतून घ्या, व्यवस्थित रेषा मारून घ्या आणि त्याच्यानंतर ते अंक लिहून घ्या. काय अंक? 385 112 या ठिकाणी घेतला तरी चालेल. इकडे घेतला काय तिकडे घेतला काहीच फरक पडणार नाही. ओके. तर 5 1 5 0 5, 1 8 8 0 8, 1 3 3 0 3 म्हणजे एकाने ज्या संख्येला गुणाकार केला तीच संख्या येते. ठीक आहे. आणि आपण 0 मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर याचाही गुणाकार तो होईल 0 5 0 8 आणि 0 3. जर तुमचे 1 ते 9 पर्यंत चांगलेच पाठ असतील, लहानपणापासून आपण ते पाठ केलेले आहेत, तर हा गुणाकार तुमचा चुकणार नाही, हे लक्षात ठेवा. तर 5 दुनी 10 1 0, 8 दुनी 16 1 6, 3 दुनी 6 0 6 झाले. आता याच्यानंतर बेरीज करा. पहा या ठिकाणी काय मित्रांनो? 0. हे संख्या घ्यायची नाही, लक्षात द्यावा, नाही तर बाकीचे मुलं ही संख्या पण घेऊन घेतात. ठीक आहे. या ठिकाणी काय आला? 0. त्याच्यानंतर पहा 5 1 6, 6 6 12, 12 घेतला 2, हातच्याला 1, 5 1 6, 8 6 14, 14 6 20, 20 1 21, 21 घेतला 1, हातच्याला 2, 8 2 10, 10 3 13, 13 घेतला 3, हातच्याला 1, 3 मध्ये 1 मिळवला 4 आणि याच्या अगोदर वरती 0 तो लिहिला नाही लिहिला काही फरक पडणार नाही. हा झाला तुमचा 43120. 43120 हा झाला कोणत्याही 3 अंकी संख्यांचा गुणाकार.
समजलं? असे 3x3 संख्यांचा तुम्ही बॉक्स बनवा, तुम्हाला लवकरात लवकर उत्तर मिळेल। इव्हन 4 अंकी संख्या असली तरी 4x4 चा बॉक्स बनवून तुम्ही सॉल्व्ह करू शकता। आता शेवटचा एक प्रश्न शेवटचा एक गुणाकार घेतो, तो पाहून घ्या। कोणतेही 3 अंकी गुणिले 2 अंकी असले, 3x2 किंवा 2x3 किंवा 3x4 किंवा 4x3 असले तर तो बॉक्स कसा बनवायचा तेही या ठिकाणी सांगून देतो। सर्वात अगोदर मी एक काय करतो, 3x2 संख्यांचा गुणा घेतो। 3x2 घेतला काय आणि 2x3 घेतला काय सारखंच आहे, हे लक्षात ठेवा। मी आता या ठिकाणी घेतो 9 5 8 2 4 24, 958 गुणिले काय घेतला 24। आता याचा गुणाकार करून पाहू। 8 दुनी 16 म्हणजे 1 आणि 6, 5 दुनी 10 1 आणि 0, 9 दुनी 18 1 आणि 8। पहा, लक्षात ठेवा मी गुणाकार कसा भरतोय आणि बॉक्स मध्ये कशा संख्या लिहितोय ते लक्षात घ्या। 4 8 32 किंवा 8 चौक 32 ला तरी चालेल, म्हणजेच 32 येतो। 4 25 म्हणजे 2 आणि 0 आणि 9 चौक 36 3 आणि 6। 3x2 असो किंवा 2x3 संख्यांचा गुणाकार असो, तुम्ही ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता आणि याच्या अगोदर जे शॉर्टकट सांगितले ते ओरली सुद्धा सॉल्व्ह करू शकतात। आता यांची बेरीज करून पाहू। या ठिकाणी हेच संख्या नाही घ्यायचे, हे लक्षात घ्या, परत परत सांगतोय या संख्या घ्यायचे नाही। या ठिकाणी काय आला 2 6 3 9, 1 2 3 6 3 9, ठीक आहे। 8 3 11 आणि 11 आणि 1 12, 12 घेतला 2, हातच्याला 1, 9 1 मध्ये 1 मिळवला 2, 22 992 हा झाला 3x2 संख्यांचा गुणाकार। समजलं मित्रांनो? तर तुम्ही ह्या बॉक्स मेथडने कोणत्याही संख्यांचा गुणाकार करू शकता, ठीक आहे। तर या ठिकाणी आपला शॉर्टकट गुणाकार कसा करतात ते ह्या पार्ट मध्ये तुम्हाला समजवलेलं आहे।